सांगणार सांगणार, वर्तमान सांगणार, भविष्य सांगणार, ग्रहांची स्थिती सांगणार, लग्नांची तारीख सांगणार. माऊली माऊली, तू पुण्यवान आहे, घराची लक्ष्मी आहे. तू लोकांकरता खूप केलं, पण तुझ्याकरता कोणी काही केलं नाही. खरं आहे का खोट आहे? हो ना महाराज, काय करता आता. मी लोकांकरता खूप केलं, पण महाकरता कोण काही केलं नाही. 400-500चा बजेट आहे वाटते. माऊली माऊली, सध्या तुला चिंतेत आहे. मुलगा 35चा झाला, त्याचं लग्न जुळत नाही आहे. खरं आहे का खोट आहे? हो ना महाराज, ते पोरीवाय म्हणता वावर पाहिजे, नोकरी पाहिजे. बरं तुम्ही सांगा, ज्याच्या घरी वावरनी नोकरीनी तो का रंडवा मरीन बिचारा. लय वाईट परिस्थिती आहे महाराज. टेंट पळ्याच्या वयामध्ये घरापुढे नेटा पळताय. माऊली माऊली, मागचे दिवस विसर आता. लवकरच तुझ्या घरात सुंदर सुशील लक्ष्मी येणार आहे. या घराची परिस्थिती बदलणार आहे. तुझ्याकरता लवकरच नवीन सून येणार आहे. काय महाराज, खरंच सांगताय का? मग तर चांगला आहे बापा. जाय रे कुळच्यान महाराज करता. काय वा मा, ह्या महाराज लोकांचं ऐकतेय का तू? हे महाराज लोक काय बी सांगता. 3 वर्ष झाले सांगताय मले तू हे लग्न आता होईन ता होईन, होत नाही आहे. काय पण बोलतोय का महाराजले? मी ना सांगलं ना तुले, कुळच्यान जा लवकर कुळच्यान. माते माते, सविता माते, जाऊ दे. त्याला अजून काही बोलू नको. तो अजून लहान आहे. त्यानं दुनिया अजून बघली नाही आहे. माय 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 महाराज, तुम्हाला माझे नाव कसं का माहीत बापा? मला पहिले तुमच्यावर विश्वास नव्हता, पण आता खरंच समजलं मले तुम्ही खरंच महाराज आहे. खरं सांगा महाराज, तुम्ही कुठून आल्याय ना माझं नाव कसं का माहीत तुम्हाला? माते माते, हम नहीं करते बड़ी बड़ी बातें. हम जो बोलते हैं वो होता है, और जो होता है वही हम बोलते हैं. तुझं नाव सविता आहे. तुझ्या भावाचं नाव रामदास घरघुशे आहे. खरं आहे का खोट आहे? महाराज महाराज, तुम्ही तर अंतर्यामी आहे बापा. तुम्हाला देवानच पाठवलाय मा घरी. जाय रे कुळचे अन्न बापा. महाराज करता कुळचे अन्न. तुला लगन करणार की नाही? माऊली माऊली, तुला साधी भोळी आहे. तुझ्या लोकांना गैरा फायदा घेतला आहे. पण जाऊ दे, लवकरच तुझे दिवस बदलणार आहे. हो ना महाराज, काय करता. साधं भोळं काम आहे आपलं. लोक आपला फायदा उचलता. महाराज, मा पोऱ्याचं भविष्य पाहणं वतनीनं याचं. केव्हा लग्न होईन याचं. आहा, काय तुझा सुंदर चेहरा, काय तुझं तेजस्वी रूप आहे. तुला असंच नाही पाठवलं, मेहनत खूप आहे. तेच ना महाराज, पाहणं केवढा सुंदर पोऱ्या आहे महा. न कोणी पोर देत नाही महापोऱ्याले. बाबूराव, ओ बाबूराव, तुझा हात दाखव. मी तुझं भविष्य सांगतो. बाप रे महाराज, तुम्हाला कसं का माहित की माझे नाव बाबूराव आहे? बाळा बाळा, मला राऊंडअप बाबा म्हणता. मला सर्व माहित आहे. मला तर हे पण माहित आहे, तुझी जन्मतारीख 10/6/1990 आहे. बाप रे बाप महाराज, तुम्हाला तर सर्व माहित आहे. पाहणं मा हात पाहणं, सांगा ना माझे भविष्य केव्हा होईन लगीन तर. बाळा बाळा, तू डावा हात दाखवला, जेवणा दाखव. न एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हात स्वच्छ धुत जा. अरे रे, वाईट आहे. मंगलनं घोर केलाय. काय बोलले महाराज तुम्ही? मंगलनं घोर केलाय म्हणजे मला काही समजलं नाही. माऊली, मंगला याच्या कुंडलीमध्ये. मग कसं का लग्न होईन याचं? तो मंगलस्त लग्न होऊ देत नाही याचं. काय तो मंगल तो उदेत नाही का महापोऱ्याचं लगन? तो लय बेकार आहे भाऊ. लहानपणापासून त्याचं ना महापोऱ्याचं जमतच नाही. सोबत शाळा पण शिकले ते, पण रोजच भांडण होत ताईचे. लय बेकार आहे तो. शेजारी राहतो, पाशी बसतो, पण रंगात मुततो. त्याला तर पाणी पाजाचा धरम नाही बापा. माय बहीण, मी कोणचा मंगल म्हणतोय ना हे बहीण कोणचा मंगल समजते आहे. वाईट आहे, शिक्षणाचा अभाव आहे. चांगला आहे हालाकी, म्हणून तामू पोटभर खाताय. कुठे गेला हा? वधूवर मेळाव्याचं पुस्तक पडलं नाही याचं. चालणार रे, दिशीन तो आपल्याला. पाहताना त्याला आपण. चाल देवा, एक काम कर, तुझं पण नाव लिहून दे याच्यामध्ये. होऊन जाईन तुझं. कुठपर्यंत बिना लग्नाचा सरमसांड्या फिरतो.
नाही रे भो, का लिहू तू आपण लिव्यासारखं काय आपल्या जो ना वावर आहे ना नोकरी आहे, कोरा कागज आहे आपण. कोरा कागज है ये दिल मेरा, कोरा का कोरा रह गया. पाय रे देवा, बाबूरावचं पण नाव आहे हिच्यामध्ये. बाबूराव संतोष, वय 35 वर्ष. लग्नाला कोणचीही अट नाही, कोणचीही मुलगी चालते, फक्त ते जिवंत पाहिजे. बापरे, मग तर चांगलाच निता तेला हा. माऊली माऊली, तू खूप साधी भोळी आहे. तो मंगल नाही म्हणते मी, जो कुंडलीमध्ये मंगल आहे ना तो म्हणते मी. बापरे, म्हणजे कुंडलीमध्ये पण राहतो का मंगल? मग आता काय करणं पडीन? कसं का लग्न होईन महापोऱ्याचं? चिंता नको करू माऊली, चिंता नको करू. मी आहे ना, सर्व ठीक होईन. मंगलले शांत करतो मी. जाय माऊली जाय, एक गिल्लास पाणी घे न एक निंबू घे. तिच्यातला अर्धा निंबू देवघरात ठेव न अर्धा निंबू इथं आण. सांगा ना मग महाराज, सांगा ना केव्हा होईन लगन माया? 35चा झाला ना मी, 10-15 वर्षानं तर वरचं तिकीट निघीन माया. मग केव्हा होईन लगन माया? बालका बालका, तू एवढा विचार नको करू. जसा मंगल शांत झाला तसा 15 दिवसात तुझं लग्न होईन. तुला सुंदर सुशील बायको मिळेल. ते कधीच म्हणणार नाही की मला मणिपूर फिरायला जायचं आहे. झिन टपाक डमडम मंगल शांत व्हय. झिन टपाक डमडम मंगल शांत व्हय. काय ऊन तपतंय बापा, उन्हाळ्यासारखं समजत नाही आहे. पावसाळा चालू आहे की उन्हाळा चालू आहे. माते माते, मंगल शांत होतो आहे तोपर्यंत जाय तू महाराज साठी काही दक्षिणा रुपये आण. दक्षिणा? पैसे तर काही आहे नाही महाराज. गव्हाचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आणू का? बापा बापा, का गव्हाच्या पिठाकरता एवढा बळबळ करतोय मी न, एवढा ताल तंबोरा केलाय मी न. माते माते, मी दक्षिणा मासाठी मागत नाही आहे, मंगलसाठी मागतोय. तुला तुझ्या पुऱ्याचं लग्न करणार की नाही? मंगलला शांत करायचंय की नाही? दक्षिणा आण. जाय माते जाय, लवकर आण. तेव्हाच मंगल शांत होईन, तेव्हाच तुझ्या पुऱ्याचं लग्न होईन. जाय व मा, जाय ना. दक्षिणा अन्न त्या महाराज करता. तुले माय लगन करणार की नाही? पटकन जाय माऊली जाय, 500 रुपये दक्षिणा आण. मंगल शांत होण्यासाठी 500 रुपये दक्षिणा मागतोय. नाही ना महाराज, 500 रुपये जास्त होता. एवढे आहे नाही महापाशी, 100 रुपये घ्या ना. माय बहीण, कुठे पण भावटाव करता ह्या बाया. याचा कधी बस चाले ना तर मेडिकलवर पण भावटाव करत हे. नाही ना माऊली, नाही ना, तडी भावटाव होत नाही. मंगला येतो तो का भाजी पुलाय की 10ची गड्डी 5ची लाव. जाय माऊली, लवकर जाय. निंबूचा असर कम होतोय, मग नंतर मंगल शांत होणार नाही, तुझ्या पोऱ्याचं लग्न होणार नाही. जाय ना मा, जाय ना. दे ना पैसे. तू नुसतं महा करता 500 रुपये खर्च करत नाही बापा. माऊली माऊली, 500 रुपये आणले का तू? न दे, महाराजले दक्षिणा दे. का रे भो, हा महाराज आहे की वधूवर मेळाव्यावाला आहे? देवा भाऊ, तू आला का? तुझ्या पण भविष्य पाहून घे ना. महाराज भविष्य सांगता ना, केव्हा होईन लगीन तर तुझ्या पण समजून जाईन. का रे ओ हरामखोराच्या, तू वधूवर मेळाव्यावाला आहे की भविष्य सांगणार आहे? लोकायले चुत्या बनवतोय का रे? लोकायले अंधविश्वास मध्ये ढकेलतोय का? जमाना कुठे गेला न तुझं काय चालू आहे? का रे, तू लोकायले भविष्य सांगतोय? तुला तुझे भविष्य माहित आहे का की तू मार खाशीन आता? देवा भाऊ, हा का म्हणे तुझ्या मागे मंगल लागलाय म्हणून तुझ्या लगन होत नाही आहे. हाव रे, थांब बेटा थांब, तुझ्या मागे शनी लागीन आता.